ओंकार का उच्चारण करो। गीता ध्यान श्लोक में
श्रवण साधना हा जो आपण उपक्रम घेतला आहे, यामध्ये आपण दर महिन्यात एक अध्याय घेत आहोत. आतापर्यंत आपण 2 अध्याय पूर्ण केले आहे. तिसरा अध्याय अर्धा झाला आहे. तुमच्यापैकी किती लोक मागच्या प्रवचनामध्ये होते? जरा हात वर करा. चला, बरं. किती लोक नव्हते? 20% नाही, 80% आहे. चांगलं आहे. तर आपण मागच्या प्रवचनामध्ये गीतेचं महत्त्व पाहिलेलं आहे. गीता काय आहे प्रास्ताविक सगळं आधी केलेलं आहे, म्हणून मी परत सगळं काही सांगत नाही. अनेक लोकांना हा प्रश्न येतो की गीता का वाचावी, गीता वाचल्याने काय होईल. तर मी गोष्ट सांगतो. एक शेतकरी होता, आणखीन त्याचा एक नातू होता, आणि तो शेतकरी रोज गीता वाचायचा. वयस्कर होते ते. त्याचा जो नातू होता तो पाहायचा की हे रोज गीता वाचतात, आणि त्या नातवाला आपल्या आजोबांबद्दल खूप आदर होता. त्याची इच्छा होती मी सुद्धा यांच्यासारखं झालं पाहिजे, मला सुद्धा गीता आली पाहिजे. त्यांच्यासाठी ते आजोबा म्हणजे त्याच्यासाठी ते आदर्श होते. तर ते आजोबा वाचायचे तर हाही वाचायचा, श्लोक वाचायचा. पण एक दिवस त्याने विचारलं की गीता वाचण्याने काय होईल, काही फरक होईल का, काही फरक पडलाय का. म्हणजे मला असं तर काही दिसत नाही की फरक पडलाय. तर ते आजोबा म्हणाले, त्यांच्याकडे एक टोपली होती, त्याच्यामध्ये रोज ते कोळसा आणायचे. स्वयंपाकघरात बसून ठरवले ते गीता वाचायचे. तर त्यांनी ती टोपली दिली आणि त्या नातवाला सांगितलं, जा नदीमध्ये जाऊन पाणी घेऊन ये. आता तो गेला आणि त्या टोपलीमध्ये पाणी त्यांनी भरलं. पण आता घरी येता येता पाणी सगळं गळून पडलं, कारण त्यात भोकं असतात. तो म्हणाला की काही पाणी याच्यात राहिलंच नाही. ते म्हणाले, अच्छा तू उद्या परत जा, आणि बहुतेक तू फार हळूहळू गेला म्हणून पाणी त्याच्यामध्ये राहिलं, जरा धावत जा, धावत ये. दुसऱ्या दिवशी परत तो गेला, पाणी त्यांनी भरलं, आणलं, पण तेच. पण तिसऱ्या दिवशी परत अजून जोराने का. आता 3, 4, 5 दिवस झाले. त्यांनी प्रयत्न केला आणि शेवटी तो म्हणाला, अशक्य आहे, या टोपलीमध्ये पाणी नव्हतं. ते आजोबा म्हणाले, ठीक आहे, पण आता त्या टोपलीकडे तू पहा. पहिल्या दिवशी त्या टोपलीची स्थिती काय होती, आता 5व्या दिवशी काय स्थिती. पहिल्या दिवशी ती टोपली कशी होती, काळी काळी होती. बाहेर एक कोळसाचा रंग काळा लागलेला होता, आतमध्ये नाही. 4-5 दिवसांमध्ये काय फरक झाला, तर तो जो काळा रंग आहे, घाण इत्यादी, त्याचे काय स्वच्छ झाले. त्या आजोबांनी सांगितलं की गीता वाचण्याने हेच होतं. अंतर्बाह्य शुची, स्वच्छता, शुद्धी होती आपल्या मनामध्ये. पण आपल्याला असं एकदम दिसत नाही, पण त्याच्यामध्ये निश्चितच फरक होत जातो. तर मनामध्ये जे विकार आहे, मनामध्ये ज्या चुकीच्या सवयी आहे, वृत्ती आहे, विचार आहे, त्यांच्यामध्ये निश्चितच बदल होतो.
यात काही शंका नाही. अर्जुनाच्या जीवनामध्ये बदल झाला की नाही? त्यांनी तर एकदाच गीता ऐकली. आपण तर सारखं ऐकत आहोत, कारण आपल्याला जास्त गरज आहे, इतक्या लवकर ध्यान राहत नाही. पण फरक होतो, परिवर्तन होतो. म्हणून सतत ऐकली पाहिजे. जनाबाई म्हणते ना, जनाबाई नामदेवांची शिष्या होती, ती म्हणते की ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. त्यांचा एक 5 ओळी त्यांनी लिहिल्या आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. म्हणजे होईल काय? त्यामुळे ज्ञान होय अज्ञानाशी, ऐसा वर्या टीकेशी. आता ज्ञानेश्वरी सुद्धा गीताच आहे, त्याच्यावर माऊलीने टीका लिहिली म्हणून त्याला ज्ञानेश्वरी, भावार्थ दीपिका. तत्व तेच आहे, विचार तेच आहे. त्यामुळे काय, अज्ञानी माणूस ज्ञानी होईल. आणि पुढची ओळ तर फारच छान आहे. ज्ञान होय मूढा, अतिमूर्ख त्या दगडा. दगडाप्रमाणे कोणी मूर्ख असेल, अगदीच जडबुद्धीचा असेल, तर म्हणे तो सुद्धा विद्वान होईल, ज्ञानी होईल. असा या ग्रंथाचा काय प्रभाव आहे, ग्रंथाची शक्ती आहे, ग्रंथामध्ये तेज आहे. हा, जर कुणाला मूडच राहायचं असेल तर मग त्याने उद्यापासून घरी बसावं. पण जर आपल्याला आपल्यामध्ये फरक करायचा असेल, ऐकली पाहिजे. आणि जनाबाई म्हणते की वाचेल जो कोणी वाचेल या गीतेला, जनी त्याची लोटांगणी. आता जनी म्हणते म्हणजे किती तो उच्च व्यक्ती होऊन जाईल. आणि गीतेच्या शेवटच्या अध्यायात भगवंत म्हणतातच की जो कोणी या गीतेचा अध्ययन किंवा अभ्यास करतो, तो माझी पूजा करतो, मी त्याच्यावर प्रसन्न होतो, तो जणू काही माझंच काम करत आहे. आमच्या गुरुदेवांनी, स्वामी चिन्मयानंद महाराजांनी खूप गीतेचा प्रचार केला. तर जेव्हा त्यांची महासमाधी झाली तर तेव्हा श्रद्धांजली सभा अशी होती भरली, सगळेजण त्यांच्याबद्दल बोलत होते. एका संतांनी छान सांगितलं, म्हणे आज भगवंतानी त्यांचं स्वागत केलं असेल स्वर्गामध्ये, वैकुंठामध्ये, आणि ते काय म्हणाले असतील की तू माझं काम केलं. मी तर एकदाच गीता सांगितली, तू 40 वर्ष 25 देशांमध्ये गीतेचा प्रचार केला. भगवंतानी खूप त्यांचा आदर सत्कार असा केला असेल. किती सुंदर कल्पना आहे. म्हणून त्या स्वामीजींना लोक गीताचार्यच म्हणायचे, गीताचार्य. गीता ऐकायची असेल तर चिन्मयानंद महाराजांकडून ऐका. तर अशी ही गीता आपल्या जीवनामध्ये पूर्ण बदल घडवून आणणारी, म्हणून ही वाचली पाहिजे, ऐकली पाहिजे. आता इथे पहा, आपण 2 अध्याय पाहिले. पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग, दुसऱ्या अध्यायाचं नाव सांख्य योग, तिसऱ्या अध्यायाचं नाव कर्मयोग. आता जेव्हा तुम्हाला ते पत्रक तुम्ही पाहिलं असेल, त्याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे की 4-5 प्रश्न दिलेले आहे की माणूस पाप का करतो, है ना, अज्ञानी आणि ज्ञानीमध्ये काय फरक आहे, कर्मबंधनापासून आपण कसे मुक्त होऊ शकतो. हे छान प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर या अध्यायामध्ये आहे. आतापर्यंत 24 श्लोक पाहिले आहे. मागच्या महिन्यात पाहिले होते. तर त्याचा एकदा मी जरा आढावा घेतो, एकदा उजळणी करतो की या 24 श्लोकांमध्ये काय सांगितलं. कारण ज्या लोकांनी अटेंड केलं नाही त्यांना बरं पडेल ना थोडं.
नाही, ज्यांनी अटेंड केलं त्यांना सुद्धा बरं पडेल, कारण 1 महिन्यामध्ये विस्मरण तर पटापट होतं ना. आपण डिलीट करत नाही म्हणजे डिलीट होऊन जातं. ते एक फीचर असतं ना त्या व्हॉट्सअपमध्ये, डिसअपिअरिंग मेसेजेस, डिसअपिअरिंग थॉट्स. त्यामुळे एकदा जरा परत सांगून द्या काय काय आपण पाहिजे. तर पहा, या 24 श्लोकांमध्ये जवळजवळ 11 मुद्दे भगवंतांनी सांगितले. आता थोडक्यात जसं विदुराजींनी सांगितलंय 2 वाक्य. तर पहा, पहिला मुद्दा काय, या अध्यायाची सुरुवात एका प्रश्नाने झाली. आणि प्रश्न काय होता की देवा, तर हे आत्मज्ञान श्रेष्ठ आहे, याच्यामुळेच माणूस मुक्त होतो, आनंदी होतो, मग तुम्ही मला कर्म करण्यास का प्रवृत्त करता? हा प्रश्न होता. म्हणजे कौतुक एकाचं करत आहे, आणखीन करायला काही वेगळं सांगत आहे. म्हणजे बद्रीनाथ धाम त्याची कोणी स्तुती करत आहे आणि त्याला काय सांगण्यात येत आहे, तू आता जा केदारनाथाला. अरे मग इतक्या वेळ तुम्ही का सांगितलं बद्रीनाथाला? स्तुती एकाची करत आहे. जर स्तुती ज्ञानाची आहे तर मला तुम्ही सांगितलं पाहिजे, चला वनामध्ये चलो किंवा हिमालयामध्ये चला आणि तिथे जाऊन काय आत्मज्ञान मिळवा, असं सांगायला पाहिजे. पण याच्याऐवजी तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी, आणि सामान्य कर्म नाही, घोर कर्म. आपल्याच नातेवाईकांना मारायला तुम्ही सांगता. पहिला असा प्रश्न. हा प्रश्न त्याचा संयुक्तिक होता, म्हणजे मागच्या अध्यायाला त्यांनी ऐकलंय म्हणूनच हा प्रश्न आला. प्रश्न तो करत आहे याचा अर्थ त्यांनी मागचं भाषण ऐकलंय. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, जर प्रश्न विचारला नाही किंवा प्रश्न आपल्या मनात आला नाही तर वक्त्याला प्रश्न पडतो की हा ऐकत होता की झोपत होता. त्याच्या मनामध्ये प्रश्न आहे. तर पहिला मुद्दा काय, प्रश्नापासून सुरुवात आहे. दुसरा मुद्दा काय, भगवंतांनी एक वाक्य इथे सांगितलंय की ज्ञान योगेन सांख्यानाम कर्म योगेन योगिनाम. म्हणे तुझा प्रश्न, तुझा आक्षेप किंवा शंका बरोबर आहे, पण असं आहे जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहे. एक ज्ञानाचे अधिकारी आहे आणि कर्मयोगाचे अधिकारी आहे. आणि तू कर्मयोगाचा अधिकारी असल्या कारणाने तुला मी काय कर्म करण्यास सांगत आहे. निश्चितच शेवटी मुक्ती मिळेल ज्ञानानेच, पण त्याच्यासाठी जे मन पाहिजे, जे अंतःकरण पाहिजे, मनस्थिती पाहिजे, मनाची शुद्धी पाहिजे, त्याची निर्मिती कर्मयोग केल्यानेच होते. म्हणून मी आग्रह करते की तू आधी तयारी कर, मग तुला ज्ञान होईल. एकदम आपण 10व्या पायरीवर नाही जाऊ शकत. कर्मयोगेन योगिनाम एवढं वाक्य जे आहे, कर्मयोगेन योगिनाम, याचाच विस्तार मग पूर्ण 3रा अध्याय. तर जणू काही या 3ऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी प्रतिज्ञा केली की मी आता तुला काय कर्मयोग सांगणार आहे. मग 3रा मुद्दा काय, ते म्हणाले की कर्मयोग म्हणजे नियतम कुरु कर्मत्वं कर्मज्यायो कर्मणः. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट तू लक्षात ठेव की तुला आळस सोडायला पाहिजे. आळशामुळे माणूस काहीच प्राप्ती करू शकत नाही. एक आळशी माणूस होता तर त्याला काही आवडच नाही करायची. त्याला कोणी सांगितलं की अरे तू ते वाक्य ऐकलं नाही का इंग्रजीमध्ये,
काय म्हणे, लेझीनेस इज युअर एनिमी. आणि महापुरुषाने सांगितलं की आळस काय महाशत्रू आहे. तू बहुतेक हे वाक्य ऐकलं नाही. तो म्हणाला मी ऐकलंय, पण एक दुसरं वाक्य आहे, लव युअर एनिमी. आपल्याला शत्रूशी प्रेम केलं पाहिजे. तुम्ही त्या वाक्याचं अनुसरण करा. लोकही पहा, तर लोकांची आसक्ती त्या आळसावर. म्हणून ते म्हणतात की मातो संगोस्तु कर्मणी मातो संग अस्ति अकर्म. अकर्मामध्ये तुझी आसक्ती न हो. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुः मा ते संगोस्तु कर्मणी. हो, अच्छा, इथून आणलाय का माते संग. तुझी आसक्ती त्या प्रमाद किंवा तमोगुणामध्ये न हो. म्हणजे कर्मयोगाचा पहिला धडा काय की माणसाने तमोगुणी नसावे. देव तिथे म्हणतात की या तमोगुणामुळे शरीर यात्रा न प्रसिद्ध, शरीर यात्रा सुद्धा सिद्ध होणार नाही. म्हणजे हा जो प्रवास आहे जन्मापासून मरणापर्यंत, हा सुद्धा व्यवस्थित होणार नाही. तो आळशी राहिला. याचा पुढचा तो विसरून जा. शरीर यात्राच्या पुढे काय, जीव यात्रा. शरीर मेल्यावर त्या जीवात्म्याची गती पुढे होती. तर ते म्हणतात की आळस. आणखी नियत कर्म कर, हा तिसरा मुद्दा आहे. नियत कर्म. नियत म्हणजे शास्त्रांनी ज्याचा आदेश किंवा आज्ञा दिलेली असे कर्म करायचे. तेव्हा शास्त्र जे आहे ना ते आपल्याला काय उपदेश करतात. शास्त्राची एक परिभाषा आहे, हित शासकम. आता परवाच मी उपनिषदाच्या वर्गामध्ये सांगत होतो, शास्त्रम किम, तर हित शासकम. आपल्या हितासाठी ते शासन. हे करा, हे नका करू, असं करा, असं नका करू. रस्त्यावर आपल्याला जर व्यवस्थित नीट चालायचं असेल आणि पोहोचायचं असेल तर सूचना सारख्या लिहिलेल्या असतात की नाही, एवढा वेग असायला पाहिजे, मनाचा वेग, ब्रेक, उत्तम ब्रेक, सावधानी घडी, दुर्घटना घडी, डावीकडून चाला, उजवीकडून नका चाला, लाल लाईट आला की थांबा. रस्त्यावर चालण्यात सुद्धा एक शासन आहे, शास्त्र आहे. जर त्याचं पालन केलं तर. पण घाईमध्ये आपण काय पालन करत नाही. मग त्या चौकावर दोघांची भेट होते, सगळेजण पाहतात. दोघांनी नियमाचं पालन केलं, अशास्त्रीय जीवन ते जगले. म्हणून नियतम कर्म, कर्मयोग म्हणजे नियत कर्म. नियत कर्माचा एक अर्थ असतो कर्तव्य कर्म. सगळ्यांना एक एक कर्तव्य दिलेलं आहे. आपापल्या पदाप्रमाणे, आपापल्या अवस्थेप्रमाणे, आपापल्या वयोमानाप्रमाणे, संबंधाप्रमाणे. कोणी पती आहे त्याचं कर्तव्य आहे, पत्नी आहे त्याचं कर्तव्य आहे, विद्यार्थी आहे त्याचं कर्तव्य आहे, कोणी पुढारी आहे त्याचं कर्तव्य आहे. तर एक तर आळस नसायला पाहिजे, दुसरं म्हणजे कर्तव्य कर्म. हा मुद्दा तिथे सांगितला. चौथा मुद्दा हा आहे की फक्त कर्तव्य कर्म करणेच कर्मयोग नाही. लक्षात ठेवा, कर्तव्य कर्माला भगवंताच्या चरणी अर्पित करणे त्याला म्हणतात कर्मयोग. गीतेत फार सुंदर श्लोक आलेला आहे, यज्ञार्थात कर्म नोंद लोकोयम कर्म बंधन. म्हणजे जर तुम्ही कर्तव्य कर्म केले तर ठीक आहे, पाप कर्म करण्यापेक्षा चांगलं आहे, पण काही जास्त तुम्हाला मोठी उपलब्धी नाही मिळणार. कर्माचं जर उत्तम फळ पाहिजे तर म्हणे या कर्माला
ज्यांनी मला कर्म करण्याची शक्ती दिली आहे त्याच्यासाठी करा. त्यालाच देवानी एक शब्द दिलेला यज्ञ. यज्ञो वै विष्णू असा अर्थ आहे. यज्ञ म्हणजे विष्णू. तर यज्ञार्थ म्हणजे ईश्वरार्थ, देवार्थ. तर हे कर्तव्य मी करत आहे कोणासाठी? देवासाठी. देवाची सेवा आहे. इथून कर्मयोगाची सुरुवात आहे या श्लोकापासून. जर नुसतं मी कर्म केले तर काय मिळेल? मला नुसतं बंधन मिळेल, आणखी काही नाही मिळणार. लक्षात ठेवा, कर्म केल्याने दोन फळ येतात. अवश्यमेव भोक्तव्यम कर्म शुभाशुभ. दोन प्रकारचे फळ आहे, शुभ अशुभ. त्याचंच नाव आहे सुख आणखी दुःख. तिसरं फळ होत नाही. अच्छा, हे सुख दुःख जे डायरेक्ट नाही मिळत आपल्याला, माध्यमातून मिळतं, परिस्थितीच्या माध्यमातून. अशी परिस्थिती निर्मित होईल की आपल्याला दुःख मिळेल. शरीर सुद्धा एक परिस्थिती माहित आहे. परिस्थिती म्हणजे ज्याच्यामध्ये मला राहावं लागतं त्याला म्हणतात परिस्थिती. परित म्हणजे अवतीभोवती, जी माझ्या अवतीभोवती आहे आणि ज्याच्यामध्ये मी स्थित आहे त्याला काय म्हणू? परिस्थिती. तर या शरीरामध्ये आपल्याला राहावं लागतं की नाही? किती त्याच्यामध्ये वेदना असो किंवा किती चांगलं शरीर असो, त्याला आपण सोडू शकत नाही. सुंदर असो वा सुंदर नसो, असं कोणी सगळ्यांना वाटतं मी सुंदर आहे, पण जे काही शरीराची अवस्था आहे त्या अवस्थेत राहावंच लागतं. असं नाही झोपेमध्ये मी एक्सचेंज करून घे. त्याची काया कशी आहे? निरोगी काया आहे. माझी रोगी आहे, तुम्ही रात्री झोपला की आय विल चेंज. होणी का? गहना कर्मणो गती, त्याला म्हणतात बंधन. त्या परिस्थितीच्या द्वारे सुख दुःख मिळत असतं. पण म्हणे जर याच्या पलीकडे जायचं असेल किंवा सुख दुःख सहन करण्याची क्षमता वाढवायची असेल तर म्हणे तिथे कर्मामध्ये देवाला इन्क्लूड करा. देवाला बरोबर ठेवा. देवासाठी करा. देवाला धन्यवाद द्या. देवाचं स्मरण करा. तर आपोआप हे जे द्वंद्व आहे ना, हे आपण सोसू शकतो, सहन करू शकतो. एकीकडे सहनशक्ती वाढेल, दुसरीकडे मनशुद्धी होईल, तिसरीकडे देवाचा आशीर्वाद मिळेल. लाभच लाभ आहे. ज्ञानासाठी आपण तयार होऊ. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते. पुढे करा म्हणा, महतो वया. छान. म्हणजे स्वल्प तुम्ही थोडस जर कर्मयोग केला तर त्याचे लाभ भरपूर आहे. प्रत्यवाय होणार नाही, म्हणजे हानी तर काहीच नाही, दोष काही नाही. प्रत्यवायो न विद्यते या कर्मयोगामध्ये फार छान. तर यज्ञार्थात कर्म. साधारणपणे आपण जेव्हा कर्म करतो तर आपलं लक्ष आपल्याकडेच असतं. मला काय मिळेल, कसं मिळेल, कुठे मिळेल, किती मिळेल, कसं मिळेल. पण म्हणे मग हे तर अज्ञ झाला, यज्ञ नाही झाला. अज्ञ म्हणजे काय? अज्ञान. सर्वसामान्य माणूस असं. म्हणून गीता शिकवत नाही की तुम्ही कर्म करा. कर्म तर आपण करतच आहोत. मी मागे सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे. कर्माची पद्धत काय ही गीता सांगते. कर्माच्या पाठीमागे मोटिव्ह काय, एटिट्यूड काय, इंटेन्शन काय, ते जर बरोबर असेल तर कर्माचं उत्तम फळ मिळेल आणि ते म्हणजे मनशुद्धी. तर इथे भगवंत म्हणतात की देवाची जरा आठवण करून तुम्ही घ्या. इथून सुरुवात. तर हा चौथा मुद्दा. मग म्हणतात आता देव आपल्याला काही दिसत नाही,
तर पाचवा मुद्दा इथे सांगितला होता, जर तुला लक्षात असेल तर, की जर तुम्ही निसर्गाची सेवा केली तर ती सुद्धा माझीच सेवा होईल. कारण निसर्गाच्या रूपात सुद्धा मीच व्यक्त झालेलो आहे. एकोहम बहुस्याम जेव्हा म्हणतात की नाही, मीच सगळं काही बनलेलो आहे. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये जगाला जग म्हटलेलं नाहीये, जगाला देवच म्हटलेलं आहे. म्हणून विष्णू सहस्रनामामध्ये पहिलं नाव देवाचं काय आहे? विश्वम. विश्वम म्हणजे विविधम श्वयती गच्छती इति विश्वम. जो विविध रूपाने प्रकट झालेला आहे, विविध रूपाने हालचाल करत आहे, म्हणजे तो कोण आहे? तूच आहे. तूच तू दाही दिशी, जळी स्थळी दिवसानिशी, सागरी लहरी तू होशी. आमच्या गुरुजीने एक भजन लिहिलं, गगन तारे रवी शशी. आकाशामध्ये तू तारा रवी शशी. एकला परिराहस, विविध रूपे नटुनी. एकला प्रेम, एकोहम. तर विश्वमेव विश्वेश्वर असं. म्हणून जर पर्यावरण आपण सुधारत आहोत, पर्यावरणाची सेवा करत आहोत, तर देवाला आवडतं. म्हणून एक देवाने श्लोक म्हटलेला आहे, देवान भावयता नेन ते देवा भावयन्तु परस्परम भावयंत श्रेय परमवाप्स्यत. काय सुंदर म्हणतात की जर निसर्गाची तुम्ही सेवा केली तर निसर्ग तुमची सेवा करेल. आणि आहे नदीची जर आपण सेवा केली, नदी आपली सेवा करेल. नाही तर हीच पृथ्वी आपल्याला शिक्षा करते, पाणी शिक्षा करते, विविध रोग वगैरे उत्पन्न होत आहे. हा पाचवा मुद्दा सांगितला. कर्मयोग म्हणजे फक्त मंदिरात जाणे नव्हे. प्रकृती ज्याला म्हणतो आपण, डोंगर आहे, झाडं आहे, सूर्य आहे, म्हणून सूर्याला नमस्कार करणे सुद्धा कर्मयोग आहे. तुळशीला पाणी देणं सुद्धा काय? कर्मयोग आहे. म्हणून आपल्या या दिनचर्यामध्ये हे सगळे काय परंपरा टाकलेले आहे. असं करा, असं करा. अजाणतेपणे आपण काय देवाची मग सेवा करू. म्हणून आपल्या इथे काय म्हणलं, वायू देव, आकाश देव, सगळे देव आहे. त्यानंतर सहावा मुद्दा भगवंतानी मागच्या श्लोकामध्ये एक सांगितला, तो म्हणजे की या निसर्गामध्ये एक चक्र सुरू आहे. अन्नान भवति भूतानि पर्जन्यादन्न संभव. काय सुंदर चक्र आहे सृष्टीमध्ये. अन्नापासून काय वनस्पती होते, वनस्पतीवरून आपले शरीर निर्मिती होते. अन्न कुठून उत्पन्न होतं तर म्हणे पर्जन्यादन्न संभव. पावसामुळे अन्न. आणि पाऊस म्हणजे काय? पाऊस यज्ञाच्या द्वारे. आणि तिथे मागे मी सांगितलं होतं, पाऊस म्हणजे एक अनुकूल परिस्थिती. त्याचा आध्यात्मिक अर्थ सांगितला होता. पाऊस म्हणजे समाजामध्ये एक छान वातावरण, ज्याच्यामध्ये सगळेजण चांगलं चांगलं काम करू शकतात. त्याचा अर्थ असा आहे, भारतामध्ये जर आपण अनुकूल परिस्थिती दिली तर परदेशातून इन्व्हेस्टर लोक येतील की नाही. आणि इथे जर इन्व्हेस्ट केलं तर काय प्रॉफिट होईल. त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर पाहिजे, आहे की नाही, सगळी सोयी पाहिजे. तेव्हाच मग मेक इन इंडिया. जसं पाऊस पडतो तेव्हा त्या बीज किंवा जे काही आहे त्याला एक परिस्थिती मिळते, आहे की नाही, उत्पन्न होणं. तर तिथे मी सगळं सांगितलं होतं, तुम्ही तुझे नोट्स पहा. तर यज्ञात इथे सोपा अर्थ असा आहे की या जगामध्ये निसर्गामध्ये काय आहे, चक्र आहे. आणि त्या चक्रामध्ये आपण पाहतो सगळेजण देत आहे. सूर्य देत आहे, ढग देत आहे, पृथ्वी देत आहे. तर कर्मयोग म्हणजे काय? देणे, आहुती समर्पित करणे.
स्वाहा. यज्ञामध्ये सुद्धा आपण काय करतो, आहुती टाकतो. अहंकाराची काय आहुती. असा हा मुद्दा झाला. पुढचा एक मुद्दा भगवंतांनी सांगितला, तो म्हणजे थोडं रागवले, थोडा एक काय रागवून ते सांगतात, अरे तू फक्त स्वतःसाठी जगू नको. जो स्वतःसाठी जगतो तो काय आहे, पापांना खातो. यो भुंकते स्त्री नाही बस, तो चोर आहे. जगाकडून घेतो पण काहीच देत नाही. चोराचं हेच काम आहे ना, तो घेतो पण काही देत नाही. असं नाही एवढे दागिने घेतले त्याचे 1 लाख रुपये ठेवून आलो ते चोरीमध्ये, त्याला चोरी थोडी. ज्याला फक्त माहिती आहे घ्यायचं कसं काय. मी सांगितलं होतं मागे, आमचे गुरुदेवांचे एक भक्त होते, ते एका बँकेमध्ये काम करायचे. त्या बँकेचं नाव होतं देना बँक. म्हणे वा छान, तुझ्या बँकेचं नाव छान आहे, देना बँक. सतत तुला आठवण करत आहे, देना आहे तेरे को, देना आहे. आता ते बँक आहे की नाही माहिती नाही, मर्ज झालं तर एक देना बँक. फक्त साठवून नाही द्यायचं, द्यायचं आहे. आणि दिल्यानेच पहा माणसाची प्रगती होते. त्यागे नाही की अमृतत्ववान. तुम्हाला हे जर प्रवचन ऐकायचं आहे तर तुम्हाला घराचा त्याग करावा लागेल की नाही. तुम्ही त्याग केल्यामुळेच ऐकायला म्हणताय. त्यागाशिवाय काही मोठी उपलब्धी होत नाही. जेवढा मोठा त्याग तेवढा तो माणूस मोठा होतो. तर असा 7वा मुद्दा की फक्त स्वार्थी जीवन तुम्ही जगू नका. मग त्या पशुमध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक. आहार निद्रा वय मैथुनम सामान्य मिळतात, पशु भिन्न राहणं. तर तिथे 2-4 असे श्लोक भगवंतानी बोलले. त्यानंतर पुढचा मुद्दा भगवंतानी मांडला होता, तो म्हणजे की जगामध्ये जे मोठे लोक आहेत ते जसं करतात त्याचंच अनुकरण दुसरे लोक करतात. कोणता श्लोक आहे तो, यद यद आचरति श्रेष्ठ तत्तदेव इतरो जना. वा सुंदर. सगळ्यांसाठी हा लागू होतो. घरी जे हे जेवढे आई वडील आजोबा आजी आहे ते त्या पोरांसाठी काय आदर्श आहे. ते मोठे लोक जसे करतील त्याचप्रमाणे लहान दुसऱ्या पिढीचे लोक. आता आपण म्हणतो लहान मुलं ऐकत नाही, करत नाही, त्याच्यामध्ये दोष त्यांचाच नाही आहे, आपला सुद्धा आहे. लहान मुलांनी टीव्ही पाहू नये आणि हा सतत रिमोट घेऊन बसलेला आहे. आता किती प्रभाव होईल त्याचा. तर यद्यदाचरते श्रेष्ठ. तर हा एक मुद्दा फार सामाजिक प्रगतीसाठी फार सुंदर सूत्र इथे दिलेलं आहे. जर प्रजेला बदलायचं आहे तर आधी राजाला बदलावं लागेल. स्वच्छता अभियान, तसं आधी त्या राजाला हातामध्ये झाडू घ्यावे लागेल, तेव्हा त्याचं अनुकरण म्हणून दुसरं होतं. नुसतं भाषण देण्याने काही होत नाही. यथा राजा तथा प्रजा म्हणतात. तर जसा नायक आहे त्याप्रमाणे इतर लोक आहे. तर संस्था म्हणा किंवा घर म्हणा किंवा कुठेही कोणत्याही ठिकाणी तुम्ही जर असाल, जर नेता आहे किंवा लीडर आहात तर फार मोठी जबाबदारी. हा एक मुद्दा मांडला आणि भगवंत स्वतःचं उदाहरण देतात. 9वा मुद्दा असा आहे की पहा, आत्ता मी हा श्लोक म्हटला की यद्यदाचरति श्रेष्ठ. जर मी नीट आचरण केलं नाही तर माझे भक्त सुद्धा काय माझ्याप्रमाणे जातात. म्हणून वर्त एवच कर्मणी. सतत मी करत आहे काम, कारण मला पाहून त्यांना प्रेरणा मिळेल. तर कर्मयोग स्वतः करायचं, आणखी दुसऱ्याकडून करून घ्यायचं. अच्छा, देव तिथे म्हणतो की मी हे माझ्यासाठी नाही करत आहे. नानवाप्तम वाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. मला काही प्राप्त करायचं नाही आहे.
मी तर फक्त धर्मासाठी करत आहे, शांती सुख समृद्धी याच्यासाठी करत आहे, म्हणजे स्वार्थ काही नाही आहे. तर स्वतःचं उदाहरण देव देतं. आणि मग एक मुद्दा भगवंत म्हणतात की पहा, मोठे मोठे जे राजे लोक आहे त्यांनी सुद्धा कर्मयोग केलेला आहे. आणि तिथे भगवंत नाव घेतात एका राजाचं, जनक राजा. काय श्लोक आहे? लोकसंग्रहमेवापि कर्मणेव एव संसिद्धिम आस्थिता जनकादयः. लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. लोकसंग्रहासाठी जर तू कर्म करत आहे तर याला सुद्धा कर्मयोग म्हणतात. लोकसंग्रह म्हणजे काय? लोकांचं हित, उन्मार्ग प्रवृत्ती निवारण. शंकराचार्य जे म्हणतात की चुकीच्या मार्गाला जर चालले आहे तर त्याला नीट मार्गावर आणणे, याला म्हणतात लोकसंग्रह. लोकसंग्रह म्हणजे चंदा संग्रह नाही, पैसा संग्रह नाही. पुढारी लोक करत आहे की पैसा. लोकांना नीट रस्त्यावर आणण्यासाठी जे कर्म आहे ना त्याला म्हणतात कर्मयोग. कर्मयोगाचे एवढ्या बाजू इथे मांडलेल्या आहे. देवासाठी करणे, प्रकृतीसाठी करणे, निस्वार्थ करणे, मनशुद्धीसाठी कर्तव्य कर्म करणे, त्याला म्हणतात मला की नको. तर हे सगळे आधी भगवंतांनी मांडले. आणि सोपं जर समजायचं असेल तर एका उच्च ध्येयासाठी जेव्हा आम्ही करतो, मग ती क्रिया छोटी असो की मोठी, त्याला काय म्हणू आपण? कर्म. आता त्याची खारू आहे, खारूताई आहे की नाही, एवढंच कर्म केलं म्हणजे ते सुद्धा काय कर्मयोग आहे की फार मोठे दगड तरी उचलले, पण तिची भावना पहा, मला सुद्धा काहीतरी सहयोग केला पाहिजे. म्हणून जेव्हा युद्ध वगैरे होतं ना, युद्धामध्ये सगळे जण सहभागी होऊ शकतात. युद्ध म्हणजे नुसतं बॉर्डरवर जाऊन शत्रूवर गोळ्या झाडणं यालाच नाही म्हणत. त्या सैनिकांची मदत करणे वेगवेगळ्या पद्धतीने, ते सुद्धा काय एक प्रकारचं काय कर्मयोगाची सेवाच आहे. कोणी पैशाने मदत करू शकतो, कोणी औषधीने, कोणी अन्न वगैरे देऊ, रसद पाठवतात त्यांना भरपूर पाठिंबा लागतो. ते त्याच्याशिवाय ते बॉर्डरवर युद्ध करू नाही शकत. म्हणे आम्ही काहीच करू नाही शकत, तर ते एका संतांनी छान म्हणतात, म्हणे तुम्ही काही नाही करू शकत ना, बसल्या बसल्या शुभेच्छा तुम्ही द्या, भगवंताच्या चरणी प्रार्थना करा, हे तर करू शकता. काय सुंदर आहे. काही करू शकता. तुम्ही चांगलं गाणं म्हणू शकता ना, अशी गाणं म्हणा ज्याच्याद्वारे त्यांचा उत्साह, त्यांचा वीररस ते जागृत. म्हणून मोठे मोठे जे गायक त्यांना बोलवण्यात आलं. देशभक्ती. तो उच्च ध्येयासाठी तुम्ही जे काही करत आहात ते करणं, आणि जिथे तुम्ही आपला अभिमान सोडत आहात. तर याप्रमाणे हे सगळं इथे सांगण्यात आलं. आता इथे 25व्या श्लोकामध्ये देव काय म्हणत आहे? आता 25 आणि 26 या दोन श्लोकांमध्ये देवानी जे लोक या समाजामध्ये नायकेच्या भूमिकेमध्ये आहे, असे संत आहे, साधू आहे, महात्मे आहे, ज्यांच्याकडे लोक फार आदराने पाहतात, म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे, तर इथे त्यांच्यासाठी आदेश आहे. फार सुंदर आहे. 25वा श्लोक पहा. तुमच्याकडे आहे का पुस्तक? कोणतं पुस्तक? गीतेचं अध्याय आहे का? त्याच्यामध्ये 3रा पाहून घ्या. 3रा अध्याय 25वा श्लोक. आता मी म्हणतो तुम्ही. सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत
कुर्याद् विद्वांस तथा सक्तः चिकीर्षुर्लोक संग्रहम् सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत विद्वांस तथा चिकीर्षुर्लोक संग्रहम्. इथे म्हणतात, हे भारत अर्जुना, असं आहे, या जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एक आहे अविद्वान म्हणजे अज्ञानी, आणि दुसरे आहे विद्वान. लक्षात नाही का? तर म्हणे आता काय, तर म्हणे असं आहे, जेवढे विद्वान लोक आहे ना, संत साधू महात्मे ज्ञानी, यांनी काय केलं पाहिजे, कुर्यात केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, खूप कर्म केले पाहिजे. आणखी त्याच्या मनामध्ये काय इच्छा असायला पाहिजे, चिकीर्षु लोकसंग्रहम, लोकसंग्रहाची इच्छा, की या सगळ्या लोकांचा काय उद्धार केला पाहिजे. लक्षात घ्या, हे जे आत्मज्ञानी संत आहे, आता यांना काही नको आहे, यांचं जीवन तर काय झालंय, धन्य झालेलं आहे, कृतार्थ झालेलं आहे. त्यामुळे आता त्यांनी काय केलं पाहिजे, समाजाचा कल्याण. फार सुद्धा जे शंकराचार्य लिहितात, यदि पुनः अहम इव त्वं कृतार्थ बुद्धी आत्मविद तस्य अपि आत्मन कर्तव्य भावे अपि पर अनुग्रह एव कर्तव्य. शंकराचार्य इथे आपल्या भाषणामध्ये लिहितात की जर तू कृतार्थ झाला असेल, म्हणजे तू ज्ञानी झाला आहे, आता तुला काही मिळवायचं नाही आहे, तर म्हणजे आता काय तुझं एक कर्तव्य आहे, पर अनुग्रह. दुसऱ्यावर काय कर, कृपा. तू तर मुक्त झाला, आता काय तुला केलं पाहिजे, दुसऱ्याला मुक्त केलं. समर्थांची ओवी माहिती आहे ना, जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे, सकळ धरावे धरवावे, करावे करवावे, विवरावे विवरावे, काय विवरवावे. तर जे आपण करत आहे ते दुसऱ्याकडून सुद्धा करणं. आता हे कर्तव्य आहे कोणाचं, त्या विद्वान. आणि समर्थांचा याच्यावर फार आग्रह आहे की फक्त स्वतःचं कल्याण नका करू. अरे जगाने तुम्हाला एवढं मोठं केलं, तर आता जगासाठी तुमचं कर्तव्य आहे. समाजामध्ये तुम्ही आहात, तर हे बा असं आहे, आपण समाजामध्ये राहतो, समाजाशिवाय आपलं काही अस्तित्व नाही. आज आपण जे मोठे झालो त्याच्यामध्ये समाजाचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे. आपण व्यष्टी आहोत, ही समष्टी आहे. समष्टीची सेवा करणे हे आपलं कर्तव्य आहे, कारण आपण सगळं काही तिथूनच घेतो. म्हणून इथे म्हणतात की लोकसंग्रह त्यांनी केला पाहिजे. चिकीर्षु, चिकीर्षु शब्द म्हणजे करण्याची इच्छा. तसं मुमुक्षु म्हणजे काय, नाही मोक्षाची इच्छा, त्याला म्हणतात मुमुक्षु. मुमुर्षु, मुमुर्षु म्हणजे मरण्याची इच्छा. भुभुक्षु संस्कृत, भुभुक्षु म्हणजे भोग करण्याची इच्छा. तितिक्षु सहन करण्याची इच्छा. तर चिकीर्षु करण्याची इच्छा. तर ज्याच्यामध्ये अशी इच्छा आहे की जरा समाजाचं कल्याण केलं पाहिजे मी, त्यामुळे त्यांनी काय करावं, फार सुंदर इथे आदेश आहे. म्हणे त्यांनी कुर्यात करात आहे, खूप कर्म करा. आणि त्यांनी कसं कर्म केलं पाहिजे, म्हणजे ज्याप्रमाणे अविद्वान लोक करत आहे ना, त्याप्रमाणे त्या विद्वानांनी सुद्धा केलं पाहिजे. अरे वा, हे म्हणजे काय, म्हणजे अज्ञानी जसे करत आहे त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा केलं पाहिजे. मग फरक काय झाला, तर इथे एक शब्द आहे, आणि तो म्हणजे
अज्ञानी लोक जे काही करतात ते आसक्ती ठेवून करतात. तुला सगळं तेच करायचंय ते जे करत आहे, पण मनामध्ये काय पाहिजे? अनासक्ती. आता बा याचा अर्थ काय आहे? जो एक सामान्य माणूस आहे तो किती धडपड करतो त्याला की फळ प्राप्त करायचं, उत्साह असतो त्यामध्ये, सगळं काही तो काय मेहनत करत आहे, प्रयत्न करत आहे, किती त्रास होत असेल तरी तो करत आहे, उत्साहाने तो करतो नाही. त्यामुळे ज्ञानीने सुद्धा तसंच केलं पाहिजे, पण फक्त त्याच्यामध्ये काय कर्मफळाची इच्छा नसायला पाहिजे. लोक फळासाठी सगळं करतात, खूप वेगवेगळे प्रकारचे फळ पाहिजे ना. नावासाठी धडपड करत आहे, हातपाय धावपळ करत आहे, म्हणजे माझी काय कीर्ती होईल या. लोकांना आपल्या नावाचं खूप काय आसक्ती. एकदा गंमत झाली, एका आश्रमामध्ये पंखा, गरमीचे दिवस आहे तर लोकांनी पंखा सुरू केला. एक व्यक्ती म्हणाले, अरे पंखा सुरू नका. म्हणे का? म्हणे हा पंखा मी दिला आहे आणि या पंख्यावर माझं नाव लिहिलं आहे, आणि जेव्हा तुम्ही चालू करता तर नाव दिसत नाही ना. तर ते पंखा पेटायला नाव पाठ. लोकांना गरमी होत आहे त्याचं काही, त्याला नामामध्ये तर विविध प्रकारचे फळ. कोणाला नाव पाहिजे, कोणाला पैसा पाहिजे, कोणाला पद पाहिजे, त्यासाठी धडपड करत आहे, अतिशय कळकळीने दिवसभर ते काम करतात. त्याची फार सुंदर आदेश आहे. म्हणजे विद्वान ज्ञानी लोकांनी त्यांचे हे सगळे गुण घेतले पाहिजे. तुम्ही सुद्धा तेवढीच मेहनत करा, तेवढाच उत्साह, तेवढाच घाम गाळा, पण काय पुर्यात विद्वांस तथा सक्त चिकीर्षुर लोकसन यथा सक्ताः कर्मणी अविद्वांस. ज्याप्रमाणे अविद्वान लोक आसक्ती ठेवून करतात, तुम्हाला अनासक्ती ठेवून करायचं. हे पहा, याचं उदाहरण म्हणजे आपण अनेक वेळा काय लहान मुलांबरोबर खेळतो, तर लहान पोरांबरोबर खेळतो तर आपणही काय खूप उत्साह दाखवतो आणि खूप हसतो, आणि जर हारलो तर रडतो, आणि त्या मुलाला खूप आवडतं. आता त्याला वाटतं की हे सुद्धा आमच्यासारखंच खेळत आहे, पण आपल्याला माहीत आहे मनामध्ये किंचितही आसक्ती नाही. फक्त त्या मुलाला आवडेल म्हणून मी ते करतो. म्हणून इथे माऊलीने एक उदाहरण दिलेलं आहे, पुढच्या श्लोकात दिलेलं आहे. माऊली, ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते इथे? म्हणे फलाच्या आशेने फलासक्त पुरुष जितक्या उत्सुकतेने कर्माचं आचरण करतो, तितक्याच उत्सुकतेने फल आशा न ठेवून ज्ञानीने केलं पाहिजे. देखे फळाची आशा आचरे कामुकू जैसा, कर्मी भरू होवा तैसा निराशाही. निराशा म्हणजे आशा नाही. जे पुढत पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था, रक्षणीया सर्वथा मनोहनीया. लोकांची वागण्याची एक रीत आहे, तर त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा वागलं पाहिजे. पण काय आसक्ती न ठेवता मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहोरे लावावे, अलौकिका नुहावे लोकां प्रती. शास्त्राने सांगितल्याप्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे. आणखी या अज्ञानी लोकांना नीट मार्गावर लावलं पाहिजे. उत्साह, शक्ती वगैरे वगैरे सगळं तसं ठीक आहे, पण आतमध्ये मात्र असंगता पाहिजे. तर याप्रमाणे इथे एक काय आदेश दिला, आणि याचंच थोडंसं एक्सटेन्शन पुढच्या श्लोकामध्ये आहे की जे लोक प्रवचन वगैरे करत आहे आणि लोकांची ज्यांच्यासाठी श्रद्धा वगैरे आहे, त्यांना फारच सावध राहायला पाहिजे.
कर्मयोग म्हणजे काय, तर एक हाही प्रकार आहे कर्मयोगाचा, की लोकांना नीट उपदेश करणे. तुळशीदासांनी रामायणामध्ये एक छान चौपाई दिली की जो एही ताल चतुर रखवारे. त्यांनी त्या रामायणाला एक तलावाची उपमा दिली. मानसरोवर जसं आहे ना, त्याप्रमाणे रामचरित मानस एक तर सरोवर आहे. जे गावही यह चरित संभारे, म्हणे जो सांभाळून सांभाळून याचं गान करतो ते चतुर रखवारे, तेच त्या रामकथेचं काय रक्षण करणार आहे. म्हणजे तिथे अर्थ असा आहे की नीट व्यवस्थित तुम्ही ती रामकथा सांगा. रामकथेचा उद्देश काय की लोकांच्या मनामध्ये राम भक्ती वाढली पाहिजे, रामासाठी श्रद्धा वाढली पाहिजे. जर तो जो उद्देश पूर्ण झाला नाही म्हणजे तुम्ही काहीतरी चूक केली. तर इथे तोच पॉइंट भगवंतानी सांगितलेला आहे. जरा आधी वाचू मग मी सांगतो. न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्त समाचरन्. न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां इथे म्हणतात सुंदर आदेश. न बुद्धिभेदं जनयेत्. अज्ञानां, जे अज्ञानी लोक आहे त्यांच्यामध्ये हे जे प्रवचन करणारे आहे त्यांनी बुद्धिभेद उत्पन्न नाही केला पाहिजे. म्हणे ठीक आहे, मग आमच्यासाठी नाही आहे, गुरु लोकांसाठी. एक म्हणाला फार छान, नेहमी आमच्यासाठीच तुम्ही आले, शिष्याने असं केलं पाहिजे असं केलं पाहिजे, त्या गुरुसाठी सुद्धा मी सांगा. गुरुचं काय कर्तव्य आहे, आचार्यांचं काय कर्तव्य आहे. तर म्हणे जे अज्ञानी लोक कर्मसंगी आहे. कर्मसंगी म्हणजे कर्मासक्त. यांना कर्माच्या पुढे अजून काही माहित नाही. कर्म कर्म कर्म. तर म्हणे त्यांना तुम्ही असा काही उपदेश करू नका की ज्याच्यामुळे सगळं कर्म सोडून देतील. असा काही उपदेश करा की तुम्ही कर्म करत आहात ना, व्हेरी गुड, आता तुम्ही कर्म जर अशा पद्धतीने थोडंसं त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करा, बस. ही फार छान सूचना आहे. कारण तो कर्माचा अधिकारी अजून ज्ञानाचा अधिकारी नाही. एकदम तुम्ही त्याला सांगता अरे तू कर्म काय करतो, एक कर्मामुळे तर बंधन मिळेल तुला, सोड सगळं, आणि तू काय कर, ध्यान कर. आता तो ध्यानाचा अधिकारी नाही आहे. इकडे कर्मही सोडलं आणि ध्यानही होत नाही तर काहीच नाही. त्याला म्हणतात दुविधा में दोनों गए माया मिली न राम. हेही नाही मिळालं तेही नाही मिळालं, मध्येच अडकला. म्हणून इथे माऊलीने एक छान उदाहरण दिलंय. जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्ने केवी जेवी. म्हणोनी बाळका जैशी नेदावी धनुर्धरा. म्हणजे एक अगदी लहान बाळ आहे, शिशु आहे, तानुक आहे, आणि जे स्तनपान करत आहे, आणि जर त्याला तुम्ही पक्वान्न खायला दिलं तू कसं खायला येतो? अधिकारी नाही येतो. ज्याच्याद्वारे त्याचा उद्धार होईल, पोषण होईल, ते दिलं पाहिजे. तर जगामध्ये पाहावं लागेल की समाजाचे लोक आहेत, त्यांची आवड कशी आहे, त्यांची मनस्थिती काय आहे, त्याप्रमाणे होते. आता इथे तो कर्माबद्दल सांगितलं आहे की ते कर्मसंगी आहे, पण याचा आणखी विस्तार होऊ शकतो. म्हणजे असं की जर कोणी सगुण भक्त आहे, उदाहरणार्थ भक्ती, आता जो छान भक्ती करायचा आहे, देवाचं कीर्तन वगैरे वगैरे, आणि त्याला जाऊन त्याने उपदेश केला, अरे सगुण भक्तीपेक्षा काय निर्गुण श्रेष्ठ आहे.
सगुण म्हणजे काय, भावना आहे तुमची. निर्गुण म्हणजे खरा देव काय, निर्गुण निराकार आहे. दगडामध्ये कधी देव असतो का? देव देवा राहते नाही ना. लगेच तो एक भजनही कोट करून दिली. अरे तिथे कोणत्या संदर्भात काय म्हणतायत ते जरा पाहिजे. आता काय झालं, त्याची बुद्धी जरा काय झाली, बुद्धिभेद याला म्हणतात. भेद शब्द भिद धातूपासून बनलेला आहे. आणि भिद म्हणजे काय, कापणे, तोडणे, छिन्न भिन्न म्हणतो की नाही. भेदन करणे म्हणजे निश्चयात्मक जे त्याचं ज्ञान आहे त्याच्यामध्ये काय तुम्ही एक आघात द्या. बुद्धिभेद उत्पन्न करणे म्हणजे संशय उत्पन्न करणे, त्याच्या निश्चयाला तडा देणे. हे बा आपल्या आपण पाहतो संशय आल्याबरोबर आपली प्रवृत्ती एकदम थांबते. तुम्ही रस्त्यावर चाललाय एकदम संशय आला, अरे आपण बहुतेक चुकीच्या दिशेमध्ये चाललो, एकदम गाडी थांबते, विचार आपण इकडे. तर संशय काय करतो, प्रगतीला थांबवतो किंवा प्रवृत्तीला थांबवतो. तर असा उपदेश केला नाही पाहिजे. अच्छा, जो आता निर्गुणामध्ये रमलेला आहे त्याला तुम्ही सगुणाचा उपदेश करत आहे. अरे पण तो निर्गुणामध्ये आनंद घेत आहे. नाही नाही, पहा सगळे भक्त कसे भगवंताचं कीर्तन करायचे, पूजा करायचे. तर भगवंताबद्दल भेद, कर्माबद्दल भेद, कर्म करू नको. अच्छा, साधनेबद्दल काय भेद उत्पन्न कर. ही साधना बरोबर नाही, ही साधना बरोबर. तर त्याला धड ती करता नाही येणार आणि जे करत होता ते तो सोडून दिले. म्हणून जे म्हणतात न बुद्धिभेदम जनये, ग्रंथांबद्दल बुद्धिभेद लोक उत्पन्न करून देतात. अरे हे शास्त्र वाच, हे नको वाचू. आहे समाजामध्ये असं. आणि काय समाजामध्ये एवढे प्रचारक बोलणारे झाले आहे. यूट्यूब उघडा तुम्ही, सगळं आपण बोलत आहे. त्याच्यात हे प्रमाण आहे, काही विचार आहे, ते काही नाही. सगळे आपले चॅनल उघडून. कलियुगाचं वर्णन करताना रामायणामध्ये म्हटलेलं आहे, ब्रह्मज्ञान बिनु नारी नर करही न दुसरी बात. सगळेजण ब्रह्मज्ञान मानतात. लुप्त होई सदग्रंथ, जे चांगले ग्रंथ आहे, खरोखर जे ग्रंथ आहे ते लुप्त झाले. आणि लोक आपापलाच मार्ग सांगत आहे. हा मार्ग चांगला आहे, हा मार्ग, हा मार्ग. तो वैदिक आहे की नाही, प्रामाणिक आहे की नाही. त्यांना बुद्धिभेदम जनये, कोण अधिकारी आहे ते आधी पाहा. म्हणून दुसऱ्याचे अंतर जाणावे, तदनुसारीच वर्तावे, लोकांशी परीक्षित जावे नाना प्रकारे. समर्थ रामदास म्हणतात की लोकांचा अंतर तुम्ही जाणा, तो कोणत्या स्थितीमध्ये. सगळेच आदेश एका माणसाला होऊ नाही शकत. जसे औषध, एकच औषध सगळ्यांना लागू होत. जसं एक वाक्य आहे, एक फार बारीक माणूस आहे आणि तो जेवायला जात आहे. त्याला आदेश काय, थांबू नको, खा. दुसऱ्याला फार लट्ट आहे, थांब, जाऊ नको, खाऊ नको. कसं आहे का, कॉमा तुम्ही जर चेंज केला, दोन वेगवेगळे अधिकारी. एक उडिया बाबाजी महाराज संत होते. त्यांच्याकडे कोणी भक्त लोक भेटायला आले आणि त्यांनी विचारलं की काय साधना केली पाहिजे. तर ते महाराज म्हणाले, अरे खूप तुम्ही पूजा करा, नामस्मरण खूप करा, भगवंताचं रूपाचं ध्यान करा, त्यानेच तुमचा लाभ होईल. हेच होईल, याच्यापेक्षा श्रेष्ठ साधना नाही. अच्छा, मग त्यांच्याकडे दुसरे लोक आले. ते निवृत्ती मार्गवाले होते, निर्गुणमध्ये. तर
त्यांना ते उपदेश करू लागले. निर्गुण फार चांगलं आहे, श्रेष्ठ आहे, आकार वगैरे नाही, सगळं सोडा, निराकार निर्विचार, ती साधना सगळ्यात श्रेष्ठ, ती तुम्ही करा. आणि ती कशी करायची ती त्यांनी सांगितली. आता एक व्यक्ती तिथे बसली होती आणि ती पाहत होती. आज आपण एकाला हे सांगत आहे, एकाला हे सांगत आहे, हे कसं काय आहे? तर म्हणे जसा अधिकारी त्याप्रमाणे उपदेश, नाही तर सगळा गोंधळ होईल, घोटाळा होईल. तर न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगिनाम जोशयेत सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचरण. म्हणजे जो विद्वान आहे त्यांनी काय केलं पाहिजे? जर समोरचा माणूस कर्म करण्यामध्ये खूप आवड घेत आहे, म्हणजे त्याला आवडत आहे, त्यांनी सुद्धा खूप केलं पाहिजे. आणि जोश येत म्हणजे कार येत, त्याच्याकडून करवून घ्या. पण थोडं थोडं त्याला सांगा, तू कर्म करत आहे ना, तर असं कर, या कर्माच्या आधी जरा 2 मिनिटं देवाचं नाव घे, मग तू कर. बस थोडं थोडं थोडं. कळतंय का? म्हणजे उपदेश कसा करायचा याचा उपदेश इथे कृष्णाने दिलेला आहे. विद्वान युक्त समाचार. विद्वान जो आहे तो सुद्धा त्यांनी केले पाहिजे कर्म, कारण समोरचा माणूस कर्म करणे. आणि आम्ही हे पाहिलेलं आहे आमच्या चिन्मयानंद महाराजांचा आणि इतर संतांना. त्यांना गरज नसते, पण आपल्याला उत्साह मिळतो, प्रेरणा मिळून ते सुद्धा करतात. आता आमच्या इथे बालविहार वगैरे असतं, बालविहार, छोट्या पोरांनी संस्कार वर्ग. तर जेव्हा गुरुदेव यायचे तेव्हा ते लहान पोरं काय सांस्कृतिक कार्यक्रम. आता दिवसभर गुरुदेवांनी एवढे कार्यक्रम घेतलेले, ते थकलेले आहे, पण आता काय मुलांसाठी, पाहायसाठी. आमच्या एका दुसऱ्या स्वामीजींना ते सांगतात की चला चला, इंग्रजीमध्ये ते बोलत असते, तेवढे लेट अस ट्राय टू एन्जॉय, म्हणजे जरा आनंद घेण्याचा प्रयत्न करू आपण. म्हणजे आता त्यांना काही आनंद जास्त आहे, पण मुलांचा उत्साह राखण्यासाठी. तब्येत ठीक नसताना, वेळ नसताना ते आणि गुरुदेव आले तर फक्त पोरांना आणखी काय. आणि गुरुदेव आपल्या एका खिशामधून छोटीशी माळ काढून घ्यायची आणि माळ करत नसायची. ही छोटीशी माळ होती. आम्ही यावेळी बालविहारमध्ये दिली. तर याचा अर्थ काय? लोकांसाठी समाचरण, तसं आचरण त्यांनी केलं पाहिजे. अजून आता पुढे सुंदर चांगले श्लोक येणार आहेत, ते उद्या आम्ही सांगतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो